Hello friends, you are watching Mathematics channel number collage. हा प्रश्न कॉम्प्लेक्स नंबरवर आहे. ऑप्शन्स बघितले तर ते सर्कलच्या सेंटर आणि रेडियस बद्दल आहेत. यावरून असे लक्षात येते की या एस मधली कंडिशन इथं दिली आहे ती वापरली तर सर्कलचे इक्वेशन मिळेल जिथून सेंटर आणि रेडियस काढता येईल. एस मधली कंडिशन लिहूया. आता Z1 आणि Z2 च्या किमती ज्या इथे दिलेत त्या वापरूया. मॉड x प्लस आय वाय मायनस 1 प्लस 2 आयोटा इक्वल्स 2 टाइम्स मॉड x प्लस आयोटा वाय मायनस 3 आयोटा. टर्म्स ॲडजस्ट करून लिहूया. मॉड x मायनस 1 प्लस y मायनस 2 आयोटा इक्वल्स 2 मॉड x प्लस y मायनस 3 आयोटा. हा कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आहे जो असतो स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 1 होल स्क्वेअर प्लस y मायनस 2 होल स्क्वेअर इक्वल्स 2 स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y मायनस 3 होल स्क्वेअर. स्क्वेअर केल्यावर एक्सपांड करूया, थोडं सिम्प्लिफाय करूया, टर्म्स एकत्र घेऊया. हे सर्कलचं जनरल इक्वेशन आहे, पण सेंटर आणि रेडियस काढण्यासाठी एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणून थ्रू आउट 3 ने डिवाइड करूया. इथं 2g आहे 2/3 म्हणून g 1/3, तसेच 2f आहे -20/3 म्हणून f -10/3. आता सर्कलचा सेंटर -g -f -1/3 10/3. सर्कलची रेडियस स्क्वेअर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c स्क्वेअर रूट 1/9 प्लस 100/9 -31/3 स्क्वेअर रूट ऑफ 8/9 2 रूट 2/3. तर हा सेंटर आणि ही रेडियस. यावरून सेंटरसाठी ऑप्शन ए बरोबर आहे आणि रेडियससाठी ऑप्शन डी. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.